मंजिरी काकूंचा फोन आल्यापासून घरातलं वातावरण बदलून गेलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. मृणालच्या लग्नात तिने नंदितांचा सगळ्यांसमोर अपमान केला होता. खरं तर त्यात नंदिताची अजिबात चूक नव्हती. रुखवतामधील एक वस्तू त्यांनी नंदिताच्या हातात दिली होती असं काकूंचं म्हणणं. नंदिताला मात्र हे अजिबात आठवत नव्हतं. शेवटी नंदितानेच ती वस्तू शोधून काढली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आपण मेहनत घेऊन केलेली ती वस्तू पाहुण्यांना पाहता आली नाही याबद्दल मंजिरी काकूने नंदितालाच दोष दिला. तिच्यामुळे आपली मेहनत वाया गेली असंच ती म्हणत राहिली. नंदिताला वाईट वाटलं, पण ती त्यांना उलट बोलली नाही. लग्नाच्या चांगल्या वातावरणात बाधा नको म्हणून गप्प राहिली. आज मंजिरी काकूने स्वतःहून फोन केला होता. एका कामासाठी त्यांना या शहरात यायचं होतं. नंदिताने स्वतःचं आग्रह करून त्यांना घरीच राहायला बोलवलं. हो नाही करत मंजिरी काकू तयार झाली. हे समजल्यावर विनीलची अस्वस्थता अतिशय वाढली होती. तू असं का वागतेस? तिला टाळायला हवं होतं. तू तर स्वतःच तिला का बोलावलंस घरी? तो तिच्यावर चिडला होता. त्याचं महत्त्वाचं काम आहे म्हणून त्यात आपल्या शहरात येत आहेत. त्यांनी दुसरीकडे कुठेतरी राहण्यापेक्षा आपल्या घरी या सांगितलं. ह्यात काय चुकलं माझं? आपल्याच जवळच्या नातेवाईक आहेत ना त्या. जवळची नातेवाईक? तुझा सगळ्यांसमोर अपमान करताना तिला आठवलं नव्हतं हे नातं? तेव्हा किती वाईट वागली होती तुझ्याशी. आता आपल्याला अपमानाचं उट्टं काढायची चांगली संधी चालून आली होती. विनील अजूनही धुसफुसत होता. अहो, काय बोलताय? अपमानाचं उट्टं? दुसरा वाईट वागला म्हणून आपणही तसंच वागायचं का? मी ती गोष्ट कधीच विसरून गेले, नंदिता म्हणाली. विनीलला मात्र ते अजिबात पटत नव्हतं. मुळात नंदिताचा हाच स्वभाव त्याला खटकायचा. समोरचा माणूस कितीही वाईट वागला तरी ती ते मनात ठेवायची नाही. स्वतःला त्रास झाला तरी दुसऱ्याला माफ करून टाकायची. त्याच्याशी वैर ठेवणं तर सोडाच, पण पुढच्या वेळी त्याला गरज वाटल्यास मदत करायलाही तयार असायची. विनील तिला म्हणायचा, तू माणसं ओळखायला शिक. आपलीच माणसं चुकीची वागली तर आपणही तसंच वागायचं. कुणाला सांभाळत बसायची गरज नाही. ती म्हणायची, माणसं आपलीच असतात, चुकतात कधीकधी, ते मनात ठेवायचं नसतं. उलट सगळं विसरून पुढे जायचं. मंजिरी काकू आता त्यांच्याच घरी राहायला येणार होती. पण विनीलचं मत काही बदललं नव्हतं. तो पहिल्या दिवसापासून विरोध करत होता आणि नंदिताला त्याला समजावत होती. या भांडणाचा निकाल काही लागत नव्हता. मंजिरी काकू घरी येण्याचा दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला. तेव्हा नंदिताने त्याला कसंबसं समजावलं. काकू आल्यावर त्यांच्यासमोर कुठलंही भांडण उकरून काढायचं नाही. त्यांना जुन्या प्रसंगाची आठवण करून द्यायची नाही, असं वचनच तिने विनीलकडून घेतलं. विनीलने नाराजीनेच तसं कबूल केलं. नंदिताने तिच्या मुलांनाही तसं समजावून ठेवलं. मंजिरी काकू, प्रसाद काका आणि त्यांची दोन्ही मुलं असे 4ही जण दिवाळीच्या सुट्टीत विनीलच्या घरी राहायला आले. खरं तर विनीलची ही लाडकी काकू, पण त्या लग्नातल्या भांडणानंतर विनीलने तिच्याशी बोलणंच सोडलं होतं. आताही नंदिताच्या आग्रहामुळे तो काकूंशी जेवढ्यास तेवढं बोलला. नंदिता मात्र जणू पूर्वी काही घडलंच नाही अशाच पद्धतीने वागत बोलत राहिली. तिने मंजिरी काकूंचं मनापासून स्वागत केलं. काकांना, मुलांना काय हवं नको ते बघितलं. शहरातल्या सगळ्या नव्या ठिकाणी त्यांना फिरवून आणलं. त्यांच्यासाठी घरात त्यांच्या आवडीचे पदार्थ केले. आल्यापासून मंजिरी काकूशी तशीही गप्पच होती. विनीलची नाराजीही तिला जाणवली होती. घरात कुणी जुन्या गोष्टींचा विषय काढला नाही, त्यामुळे शांत राहिली. प्रसाद काकांचं शहरात जे काम होतं त्यासाठीही नंदिताने मदत केली. मुलंही शहरात आणि नंदिता वहिनीच्या घरी आनंदानं राहिली. तिच्या हातचं खाऊन खुश झाली. हे घर, हे शहर त्यांना फार आवडलं. आधी 2 दिवसांचा मुक्काम ठरला होता, पण नंदिताच्या आग्रहामुळे तो 4 दिवसांपर्यंत वाढला. शेवटी जायचा दिवस उजाडला. विनीलच्या मनातली अढी मात्र अजूनही तशीच होती. मंजिरी काकू, काका सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले. नंदिताने त्यांना हसून निरोप दिला. बघ, येताना रिकाम्या हाताने आली, जातानाही तशीच गेली. अशी माणसं का जोडायची असतात तुला? तो वैतागून म्हणाला. त्या आपल्याच घरी आल्या तेव्हाच माझ्या लक्षात आलं की त्यांना त्यांच्या वागण्याबद्दल वाईट वाटतंय. प्रेमानं राहिल्या, छान बोलल्या, एवढं पुरेसं आहे की? जाताना माझ्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवला. अगदी आईनं हात फिरवावं तसं वाटलं. तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. नंदिताचे डोळे भरून आले. विनील तिच्याकडे बघत राहिला. दरवेळी सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आल्याचं त्यांनी न बोलता दाखवलं. मीही न बोलता त्यांना माफ करून टाकलं. आपल्या माणसांपाशी असे हिशोब ठेवायचे नसतात, खरं ना? नंदिताच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. विनीलने ते हातांनीच पुसले आणि तिच्याकडे कौतुकाने बघत राहिला.